तुला समजत नाही आम्ही माझ्या पोटाच्या काही सोय नाही, काम नाही काय लोखंडाचं काम आहे. अहो पण एवढं रागवता कशाला? काय तिने तिथंच 3 दगड मांडले, हंडी ठेवली, हंडी करा, हंडी म्हणतात तिला बाजरीच्या बाजरी थोडंच खायचं ती हंडी. मला तिथंच जनावरं 2 पायाची 4 पायाची 24 जनावरं तुम्ही सगळी जनावरं टाकली. ती हंडी काही भरली नाही, ती जी होती ना ती आरघाडी गेली, ती मोठी हंडी भरली नाही. मग तुम्हाला तर खूप लागलेली आहे. काय करतेस म्हणजे काय करू? गिरणा त्याच्यासोबत गिरणा होता उंच 4 पायावर गिरणा सगळं नागरिक काय माणूस काय भरी कोणाची म्हणते की हंडी नाही भरली नाही नांदीवर म्हणजे काय माणूस मला टाकतात की काय नांदीवर तू बळ काढ सरळ राहू काय श्वास घेताना विटावरला पडबड मग खाली उतरला नांदीवर कडकडून मोठी मारली. नामा काय लागलं होती एवढं मागं पडायला? बिबट्या मागं लागला होता का? बिबट्यानं वाचून आलो मी. अशी जोडी बघितली नाही म्हणजे मी सगळी जनावरं जरी टाकली तरी हंडी भरली नाही म्हणते. मग मला टाकायचं मागं होतं म्हणजे अशी घिसडी मी बाबाची मी बघितली नाही. आणि मग ते हसल्यावर नामदेवा अशी घिसडी पुन्हा होली नाही. ती घिसडी म्हणजे रुक्मिणी आहे आणि तो घिसडी म्हणजे मी आहे. देवा असंही स्वरूप तुम्हाला करता येते, धारण करता येते. हो थोडा आवाज वगैरे असं पण स्वरूप तुम्हाला धारण करता येते म्हणजे हो ना. म्हणून तर म्हणलं होते एखाद्या साधू संतांच्या जवळ जा. देवा हे असं स्वरूप धारण केल्यानंतर ओळखण्याकरता कुठं जाऊ सांगा? एखाद्या संतांच्या पाया पडा, एखाद्या साधू संतांवर विश्वास ठेवा. काही आधी म्हणजे कुठं जाऊ म्हणजे नामदेवाचा सरळ नामदेवाने नामदेव गाठलं. नामदेवामध्ये आल्यानंतर नामदेवाचा नियम दुपारती करायचा. मंदिराच्या पुढे दुपारची सोडली. मंदिराची गाडी लोक काय लावली. अरे महाराज कुठले म्हणजे पंढरपूर म्हणजे माग नामाला डिस्टर्ब होते व्यक्ती तुमच्या बाजूला मागला. ठीक आहे मागला जाऊन दुपारती केली असू काकडा तरी पुढे उठायच्या आधी काकडा सर्व करू. काकडा सर्व करायचे म्हणजे मागच काकडा पण पुढे नाही. काकडा माग सुरू झाल्यावर मग म्हणत करा माझ्या नागराला त्याला काही सहन झालं नाही. महाराज काकडा माग सुरू झाल्यावर देवाला वाटलं माझ्या माग काकडा नाही. जगात एकमेव मंदिर आहे ते